आहे ना यार पहिले आज आपलं नवीन कार्यालयाचा संपर्क कार्यालय उद्घाटन झाले गेल्या 2 वर्षापासून मी पक्षाचा शहराध्यक्ष होतो. या नात्याने शहरातल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना येऊन बसण्यासाठी उडबेसाठी सोय नव्हती. त्याची सोय आम्ही 2 वर्ष मागील 2 वर्षात केली आणि कालच काही घडामोडी घडल्या आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निष्ठावंताला तिकीट भेटलं नाही. कार्य करूनही आपलं काही उपदेश सफल झाला नाही. त्याकरता मी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे बंद करून मी माझं स्वतःचं कार्यालय चालू केलं आहे आज. कारण का लोकांची सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून मी स्वतःचं कार्य केलं आहे. मला समाजसेवेचा पूर्वीपासूनच उल्हास आहे. त्या कारणामुळे माझं मी स्वतःचं ऑफिस काढून जनतेची गैरसोय होऊ नये आणि ग्रामीण भागातल्या लोकांनाही, कुठल्याही पक्षाच्या लोकांना गैरसोय होऊ नये त्याकरता सर्व पक्षीय म्हणा की सर्व धर्मीय म्हणा, सर्व मित्रमंडळासाठी हे कार्यालय सदैव मोकळं राहील. तिथं व्यवस्था होईल येण्या उठण्या बसण्याची आणि त्यांचा पाहुणचार होईल. या दृष्टिकोनातून आपण लोकांच्या संपर्कात राहावं, या दृष्टिकोनातून आपलं संपर्क कार्यालय काढलं. जे काल असं माहिती झाली की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी येऊन आपल्या संपर्क केला, त्याचा मला अजून कुठलाही संपर्क झाला नाही. फोनवर संपर्क आहेत बऱ्याच लोकांचे, पण त्यात काही मार्ग निघाला नाही आणि माझं काही समाधान झालं नाही. त्याकरता मी एक विचार केला की बुवा कुठल्याही पक्षाला जॉईन न होता, कुठल्याही पक्षात न जाता सर्व पक्ष सारखीच या दृष्टीने मी माझं ऑफिस उघडलं. आगामी काळात जर काँग्रेस पक्षाने आपली जे हे आहे नाराजगी जर दूर केली तर आपण येत्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आहोत. नाराज दूर कसं करतील का? मला नाराज उमेदवार थोडं देतील ते. नाराजीचा विषयच नाही ना. मी जे कार्य केलं आहे, 40 वर्षापासून काँग्रेसचं काम केलं आहे, युवक काँग्रेसचं काम केलं आहे, शहराध्यक्षाचं काम केलं आहे, विधानसभेत काम केलं आहे, लोकसभेत काम केलं आहे. त्याच्या बदल्यात मी फक्त एक तिकीट मागवलं होतं. काय मागलं? दुसरं काय मागलं आपण? मी काही गुत्ते घेत नाही, कधी कामं केलं नाही, नोकरी कोणाला मागितली नाही, कोणाच्या शिफारस केली नाही, कोणाबद्दल बदल्याची शिफारस नाही, नोकरी शिफारस नाही किंवा गुत्तेदारी नाही. हे सगळं करत असताना मी फुकट कार्य केलं आहे आणि फुकटचा माणूस तुम्ही एक तिकटावर जर तुम्हाला समाधान करता येत नसेल तर मग माझं काय मार्ग काढतील? ते काही काढू शकत नाहीत ना. त्यांचा भाग आहे तो. येतील केव्हा येतील तेव्हाचा पुढचा विषय आहे, ते बघूत आपण. निवडणुकीमध्ये आपण कोणाचा प्रचार करणार का? कोणा मित्राचा अपक्ष? नाही, आपण जे आपले लोक असतील त्यांना आपल्याला सहकार्य करावंच लागणार आहे. ज्यांना ज्या पद्धतीनं आजपर्यंत जे आपले युवा कार्यकर्ते आपल्या सोबत जोडून होते, एक आपला चेहरा समोर घेऊन त्यांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते काही आपल्याकडून अपेक्षा करत आहेत की जर कैलास अण्णा गोडसे जर आमचा प्रचार जर केलं तर त्या ठिकाणी निश्चित आमचा त्या ठिकाणी विजय होऊ शकते. त्या कार्यकर्त्याची देखील आपल्याकडे काय अपेक्षा आहे? बरोबर आहे. पण युवक काँग्रेसच्या कार्यकर्ता किंवा युवक जे आपल्यासोबत जुडलेले होते, कारण का या मुदखेड शहरामध्ये निवडणुकीची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा 20च्या 20 वार्डातले उमेदवार आपणच सगळ्या टीमने मिळून, मी राहू द्या, घोषभाई राहू द्या, मजुरभाई राहू द्या, ह्या सगळ्यांनी मिळूनच केलेलं आहे. या टीमचंच वर्क आहे. या टीमच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला पुढं केलं आहे. पण पक्षाला जर आपली गरज भासली नाही किंवा आपण सगळं तयार करून आपल्याला आयतं मटेरियल घेऊन जर त्यांनी ते असं केलं आणि माझी गरज नसल्यावर आपण तरी काय करावं? त्याला त्यांना समजू शकते ना, ज्यांच्यासाठी आपण मरमर केली आपणच नाही तर मग त्यांनाही समजू शकते आणि जे आपले आहेत त्यांनाच आपण मदत करणार आहोत. याचा अर्थ आपण असं समजू शकतो की जे आपले काही कार्यकर्ते मोजके आहेत त्यांना जिंकून आणण्यासाठी आपण देखील कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करणार. मोजके नाहीत, सर्वच आपले आहेत. कारण का आपणच मुळात फाउंडेशनच आपला आहे. फक्त आपला सगळा डाटा किंवा आपले सगळे लोक घेऊन त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केले सगळ्यांचे. नगराध्यक्षसाठी आपण काय प्रचार करणार, काय काय त्यांना नगराध्यक्ष पदाचा 21 तारखेला विड्रॉल होऊ द्या. काय काय परिस्थिती निर्माण होते पाहू द्या. पक्षाचे लोक कोणत्या पक्षाचे लोक भेटतात बघू द्या.
आणि उमेदवार पाहून आपण प्रयत्न करू करण्याचा. शहरात अशी देखील चर्चा होत आहे की आपले जे विरोधी पक्ष नेते आहेत कैलास गोडसे हे काँग्रेस पक्षापासून दूर राहिले तेवढं चांगलं आहे त्याला, अशी देखील त्याची चर्चा आहे. जर कैलास गोडसे काँग्रेसशी जुळले तर त्याचा काही भविष्यामध्ये येत्या काळामध्ये त्याचं काही नुकसान होऊ शकते अशी चर्चा आहे. चांगली गोष्ट आहे ना. जर त्यांनी ह्या विचार 2 वर्षापूर्वी करायला पाहिजे होता. जे आज जे विचार करेन 2 वर्षापूर्वी करायचा असता. जेव्हा आपण विधानसभेत लढलो, जेव्हा लोकसभेत लढलो, तेव्हा विचार केला नाही. हे तुम्हाला तर कोणतरी वेगळीच चर्चा दिसते. मग 2 वर्षात त्यांना कळायला पाहिजे असं, तेव्हा कळायला राहिलं असतं. मग माझ्या जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही पक्षाच्या दूर ठेवता, म्हणजे हे चुकीच धोरण आहे. जनतेला समजू शकते, तुम्हालाही समजू शकते आणि त्यांनाही समजू शकते. मग माझी वेळ आली तर मी दूर का, आणि तुमची वेळ आली आमदारकीच्या वेळेस करायला पाहिजे होतं, लोकसभेच्या वेळेस करायला पाहिजे होतं. मग तेव्हा आमची मरमर पाहिली. तुम्ही होतात ना, आमच्यासोबत होतात, 2 वर्ष झाले सोबत आहेत. मग तेव्हा का दूर केलं नाही त्यांनी? हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून त्याला ज्यांनी कोणी विचारले, हे सडक्या दोषक्याचे जे लोक आहेत ना, असे प्रश्न करतात ना, त्यांना माझा प्रतिसवाल आहे तुमच्या माध्यमातून. ओके.